आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार। पुण्यामधल्या वानवडी परिसरामधील धक्कादायक घटना। 45 वर्षीय नराधमाला अटक। पुण्यातील अत्याचारामधील आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुण्यामधील घटना हादरवून टाकणारी आणि एक आई म्हणून अस्वस्थ करणारी आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हे वारंवार अधोरेखित होत आहे। सुषमा अंधारेंची सरकारवर टीका। अल्पवयीन वय 18 ऐवजी 14 करायला हवं। अमित शहांना अल्पवयीन वय कमी करण्यासंदर्भात पत्र लिहीन। गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपीच्या वाढत्या समावेशावरून अजित पवारांनी मांडलं मत। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील 6 आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं। 1.25 महिन्यांपासून फरार असलेल्या दोघा 6 आरोपींना काल कर्जतमधून अटक करण्यात आली। राज्यात अराजकता, तोतियागिरी माजली आहे। तोतियागिरीचा नायनाट करण्यासाठी एक राजकीय गाणं आणलं। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तर सध्या एकनाथ महाराजांच्या नावानं तोतियागिरी करणारे खूप दिसतायत। ठाकरेंचा शिंदेना टोला। शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्याला पाडणार। उद्धव ठाकरे शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यामध्ये समाचार घेणार। गेल्या 2 वर्षांपासून कोर्टाचं दार ठोठावत आहोत, मात्र अजूनही न्याय मिळत नाहीये। जगदंबेला साकडं घालतं जनतेच्या न्यायालयामध्ये जातोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। रणनीती मी 2 वर्षांपूर्वी दाखवली होती। जनता उत्तर देईल, मला उत्तर देण्याची गरज नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर पलटवार। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर। 15 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। निवडणुका अजिबात लांबणीवर जाणार नाही, तर 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन विधानसभा आणावीच लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळामध्ये फिरतायत। पंतप्रधान अशा प्रकारे प्रचार करत फिरतो का, राऊतांचा सवाल। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करू। मला कुणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। माहितीमधल्या मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा। सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात। लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या माशाप्रमाणे भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका।